राम राम। आजचा व्हिडिओ बनवतो हा एक जुना आयुर्वेदातला इलाज कसा केला जातो त्याच्यावरती आहे आणि हा इलाज करताना मी तुम्हाला लाईव्ह देखील दाखवणार आहे। आम्ही ज्याच्याकडे औषधासाठी आलो ते औषध काय आहे आणि ते कशा प्रकारे तो इलाज केला जातो ते देखील दाखवणार आहे। व्हिडिओ बघितल्यानंतर बरेच जण चॅट पडतील, आवाक होतील, परंतु हा एक चमत्कारिक व्हिडिओ म्हणावा लागेल। मी जुनं वैद्यकशास्त्र, या वैद्यकशास्त्रामध्ये हा प्रयोग केला जायचा। खास करून वात किंवा पायात गोळे येणे याच्यावरती किंवा जुना जर मार बसलेला असेल आणि दुखी असेल त्याच्यावरती पायाला जळजळ होणे, अशा प्रकारचे जे माणसांना आजार आहेत किंवा आपण अंतरुणात झोपल्यानंतर एखादी बाजू आपली बधीर होणे, हे जे प्रकार होतात त्याच्यावरती याचा हा जालिम इलाज केला जातो। आणि यासाठी लागणारं साहित्य कसं आहे हे देखील तुम्हाला बघायला मिळेल, काय केलं पाहिजे। पण जे कोण माझे व्हिडिओ बघणारे आहेत त्या सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे, हा प्रकार कोणीही आपल्या घरी करायचा नाही आहे, कारण प्रत्यक्षात त्याला गुरुशिवाय तरणोपाय नाही म्हणतात, तसाच प्रकार आहे। तुम्हाला योग्य मार्गदर्शक जर असेल त्या योग्य मार्गदर्शकाकडूनच हा इलाज करून घेणं गरजेचं आहे। आता मी पण बरीचशी आयुर्वेदातली औषधं देतो, बऱ्याच लोकांना माहिती आहे, पण हा उपाय किंवा हा प्रकार, हे वैद्यकशास्त्रातलं गणित मला देखील माहिती नव्हतं। आता 3 दिवस सतत मी येत असल्यामुळे मी देखील त्यांच्याकडून बघून हे माहिती घेतलेली आहे आणि त्याचाच तुम्हाला आज परिपूर्ण हा व्हिडिओ दाखवणार आहे। आणि ह्या ज्या व्यक्तींकडे आता आपण इलाजासाठी आलो, बरेचसे पेशंट मुंबई असतील, पुणे असेल, नाशिक असेल, कोल्हापूर आणि आमच्या ह्या संपूर्ण देवगड तालुक्यातून त्यांच्याकडे इलाज करून घेण्यासाठी येतात आणि त्यांना त्याचा उपयोग देखील चांगला आलेला आहे। मी प्रत्यक्ष तुम्हाला माझा एक अरवलीचा शब्द माहिती आहे, हात कंगन को आरसे क्या, पढे लिखे को पारसी क्या। मी 2 दिवस तो प्रकार मी इलाज करून घेतलाय, आजचा 3रा दिवस आहे आणि आज तुम्हाला प्रत्यक्षात ते कसं औषध दिलं जातं आणि तो जो काही विधी आहे करायचा तो कसा केला जातो हे देखील दाखवणार आहे। आता ह्याच्या पुढे तुम्हाला संपूर्ण माहिती त्या संदर्भातच मिळेल। मी आता चुलीजवळ आलेलो आहे बघा, आणि चुलीमध्ये अशा प्रकारे हा नळा घातलेला आहे। जी नळे म्हणजे आमच्याकडे पहिल्यांदी आपण आता जी कौलं घालतो त्यातला हा मातीचा हे पूर्वीचे नळे, आणि हा नळा किती गरम आहे ते पण दाखवतो बघा। हा बघा दिसत असेल, हा जो लाल लाल दिसतोय हा संपूर्ण नळा आहे आणि त्याला गरम करूनच त्या नळ्याचा वापर करून आपण इलाज करणार आहोत। आणि इलाज करणारे कोण आहेत त्यांची देखील तुम्हाला थोड्या वेळाने माहिती मिळणार आहे। पंढरपूरच्या वारीमध्ये माझ्याबरोबर असणारा साथसंगत करणारा आमचा मित्र आहे आणि आज मी त्याच्याकडे आलो आहे। प्रथम त्याचे नाव ओळख करणार आणि याच्या पुढचा जो हा सगळा भाग आहे हा आम्ही मालवणीत बोलणार। पहिल्यांदा तुझं नाव सांग। भावाचं तुझं सांग आधी। माझा मनोहर केशव गाडी। आणि आता जे म्हणजे वैद्यगिरी करतात त्याचं नाव सांग। तिथं तानाजी केशव गाडी। म्हणजे कशावरती आजारावरती आता हे इलाज केला होता? हे पाय म्हणजे पायात गोळे येणे किंवा वातासारखे हे होणे किंवा जळजळणे, खोट जळजळणे किंवा पूर्ण तळवा जळजळणे, त्याच्यावर हा इलाज उत्तम। आणि कशावरती कमरेत फूट लागली तर तरी पण चालतं। आणि पाय एकदा पाय किंवा हात पण भाजले तरी पूर्ण शरीरातले जे काय हे असते आजार तो निघून जातात। आणि समजा एखाद्याची बाजू आपण झोपल्याच्या नंतर एखाद्याची बाजू बधीर झाल्यासारखी वाटतात, ते का पण चालतं। म्हणजे ह्यो सगळ्या याच्यावर, सर्व याच्यावर उपयोगी आहे। नसा जर म्हणजे ब्लॉकेज होत असतील तर त्याच्यावरती तो इलाज केला जातो। वात आमवात
हा हा. बरं किती वर्ष तुम्ही असं किती वर्ष करता? म्हणजे हे आमच्या आता वडिलांपासून वडील गेल्यानंतर हे आम्ही तुम्ही सुरू केला? चालू केलं. याच्या अगोदर वडील वडील करायचे? वडील दाखवलेलं हे आता पुढे आम्ही वारसा चालवतो. म्हणजे ही एक जनसेवा म्हणून तुम्ही चालू ठेवलेला? हो काय नको एवढा. मित्रांनो, जर कोणाला हा उपचार करून घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्याशी आवर्जून संपर्क करा. मी यानंतर औषध काय आणि ते कसं काय केलं जातं ते दाखवणार आहे. नळो तापत घातलेलो हा, तू आता घेऊन ये जा. आम्ही तर सर बघता आता काय काय करू जाता. तुम्ही टेबल आणलं? हा, तपारा केलास. ह्या औषध कधी ठेवलास बनवून? आत्ताच बनवले नाही म्हणजे आम्ही येऊच्या आधी अर्धा तास झालो असत ना. असं करू का? बघा इतका घट्ट असा हो आता, म्हणजे शेणकुल्यावर का हो? शेणकुले देता होतो आम्ही. असं ते उलटो ढवकुल ह्याकडे कर माझ्याकडे. वळून धरू नको म्हणून ह्या केलं. एक प्रकार मी काल स्टूल आणलंस तर बरा गेलं. कल माका घेऊन राहू. माका कल स्टूल नाही लावलाय म्हणतो. आता प्रोफेशनल आहे. आता प्रोफेशनल आता दुसरो आला तू. आता तुका भाजूचो ना होय तसं काळा येते तर तेव्हा चुरचुरक लागला की सांगा बघा. काळा मस्त कर ऐकायला तरी चालला तसं काय नाही त्याचा. गुदगुले वाटत. हा आता समजला. खोटेपासून असं जास्त सोसून घेऊ नको तुम्ही. कसे तुमचा लय चपीत पाया, चप्पल कायम पाया. हा आता तो देवा पाय योकडे द्यावा. ते नदीद्वाले बुडकालवा काढणार होतो. जास्त करू शकता. बुडकालवा काढणारा मित्रांनो ह्याला घेऊन आलो होतो. मी काय बोलावून इले नसते. इले ते बरा झाला. बोटांना पुढे वर लावून ठेव. मोबाईल म्हणजे आम्ही मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग साठीच बोलतो. या आम्ही आमची भाषा किती सोडायची. चांगलं आपलं ना. कल माका साधारण तसं नाही तापलेलो होतो. थंडी पडाली असा त्याची. आता नाही लागायची. पाय बघ असं पांढरं होता लगे. मस्त तापलं ते बाजू टाका. या असे पाय भाजून घेणारे खायच्या महिन्यात जास्त येतात. पावसात सुद्धा पाऊस. अरे सारा वास कसं येता बघलं. वास बघ कसं येता कारपाटल्यावर कोणा. जास्त सोसू नको तुम्ही. नाही तर मी रवा चोळी. हा तुका जेवढा झपात तेवढा सांग. काय लाजू नको. काळा येईपर्यंत म्हणजे काळा येईल लाजले तर मग तिने बुवा बऱ्या तसं काय नाही. बरोबर कापता. बस बस भारी काम केला इथं. कुठे 4 2च पुरती. भारी नाही. आमच्याकडे तर नळ्यांचा दुष्काळ. आमच्याकडे नळे आता हे दाखवू कोणा बघू नाही येत नळे. ते कोणी ठेवला नाही इथे. ही खोट जर तुमका डॉक्टरकडे गेला तर ही खोट दुखत असा दगड काढलं. भोपळींचा तुमच्या नसते. माझ्यारी नाही तर तुमच्या दिसत असतात. काय मातीचा ढॅप घ्यायचा आणि त्या भोपळींच्या पानात टाकायचा. आधी चुलीत टाकायचा. गरम झाला की त्या पानावर टाकायचा. त्याच्यात खोट टॅपच्या पायची 3 दिवस काम करायचं. आता खोट व्यवस्थित चांगले होणार. भाताडं जाणार नाही की काय नाही. भोपळीचा पान घ्यायचा. भोपळीचा पान हवा ते का मातीचा ढिक्का. आता कोणची मातीची घरा कोणची की परत बांधून मातीची घरा रवली आहेत आता. गेलो जमान होतो मातीच्या घरांचो. प्लास्टरचं. अरे गोटे नाही ठेवला. आणि गोटे पण
त्याच्याविषयी नंतर काय करायचं तर सुपाटीकडे आमची सर तर रेकॉर्डिंग मध्ये येतं. हा किती करतो आलाप मारतो काय हे खोट्यापासून असं चोळी असं हो खोट्यापासूनच घेतलं हे बघ हे लावतोच ना तर खोट्याची हे कर नळ लागलेलं समजता ना पांढरा होता तो बघ सगळा हे करून टाकतात जाळून टाकता ना ते कसं असतं भारतीची काळा भारतीक माहिती आम्ही असंच राहणार भारसून एक माझा फोटो घेतो की काय ना तुझा तोंड सुद्धा दाखवित नाही तू काय काळजी करू नको नाही याचे कंबरेचे खाली आम्ही फक्त पाय शेकवतं दाखवतो बाकी काय नाही दाखवते हां जरा ते थांबा जरा थोड्या वेळ जरा मुरून देत सुकवून देत कंबरेचे खाली पाय बोटांपासून सगळं शेक काढत रे लाल करून दिला ना तू दे हे उकडी टाका काल लय रिवरीवर पाय माहिती सांगू की आता नाही रिव्ह्यू काल बांधलं ना काल लय रिवरीवर हा आता तसं ह्या वाटत नाही आज त्याची चांगली रिवरी असती ते काल तुझे कसे वय तशी बुवांची आज थोडा वेळ ये होती बघितलं का गाडीवर बसल्यावर काय नाही ना वर काल गाडीवर नाही गाडीवर नाही काय हे आता तर हे बाजून तापलेलं फिरवून नाही थंडावलं ना थंड ना आणि एका बाजून तो तांडावर माका वाटत औषध लागतात त्या बाजून आणि अक्कडनं राहलो त्या बाजून गरम लावलं मगाशी सांगत होतो ना आलाप मारतो काय म्हणून आलाप मारतो काय मी उडिओ काढतोय तू आलाप मारणार तो पण ठेवलं की हे आमचे नामांकित बुवा त्यांचे पाय आता बाजूने घेतात कारण वाताचा त्रास आहे ना वात त्यांचा जास्त चाळा होता नको ते काढ नको नको हे चांगलं कापलं अजून गरमच गरम पोरगी आहे बारकी तो देव थांबा थांबा बाजू तेव्हा नाही चटको लागायचं कोणा बिनाच एक करता दोन वयाचा या बघून शिकवून कोण मरात आहे करून गेलो होतो म्हणजे हो ह्या व्हिडिओ बघून जर करून गेलो होतो जगवून गेलो म्हणायला किती काय झालं ते का डॉक्टरकडे जाऊ काय करू नको चांगला नाही पण औषध कसला तर चांगला येत नाही मग त्या सांगशी काय नाही तर तू कोणतरी असलो प्रयोग करून बघायचो जरा असं ठेव पाय
बंद करू ना बंद कर या. बंद करा.